प्रथमेश परब यांचं आगमन झालेलं आहे. नमो भगवते वासुदेवाय. गोड मानून घ्यावे, दया करावी, कृपा करावी. या कार्यामध्ये त्यांना उन्नती घडवा, सर्वांचा संभाळ करा, प्रगती, शांती, आनंद द्या, सर्वांना आरोग्य उत्तम प्रकारचं द्या. गुड मॉर्निंग गावाला. सुप्रभात. मस्त मॉर्निंग झाली आपल्या पूजेची. खूप मस्त वाटतं. आणि दिवस आलेला आपला होमाचा, वास्तुशांतीचा. सगळी तयारी सुरू आहे. बघता किती गडबड सुरू आहे. आणि एका घरामध्ये तुम्हाला माहिती आहे एवढी लोक असल्यावरती केवढी गडबड होते. पण झाली फटाफट आंघोळ झाली. आता वाजलेत 7:30. 6-6:30 आम्ही काहीतरी उठलेलो. तेच. बाकी आज खूप मस्त वाटतंय, खूप पॉझिटिव्ह वाटतं खूपच. आणि अशी मस्त गाणी लागली आहेत. लहानपणीच्या आठवणी एवढ्या भारी आहेत ना. एवढ्या गाणी सगळी जन्मोजमी यावे, कुठली गाणी लागली आहेत ना. देहाची तिजोटी. खूप मजा येते ऐकताना. चला मग बाहेरचं वातावरण बघूया आपण कसं काय आहे. अरे बाबा काय गोड दिसते रे. कोण आली. ओहो, असं करा. ये नमस्कार. काय धोतर बितर काय घातलंय, ऐकत नाही अप्पा. ओहो, मस्त वाटतं ना. गाणं बोलणार आहे. प्रथमेश परब यांचं आगमन झालेलं आहे. परब परिवारातर्फे त्यांचं स्वागत करतोय. स्टेजशी संपर्क साधावा बोल. अनिल डोंगरे यांनी स्टेजची संपर्क साधावा. आलेले आहे तिथे. भाऊजी आमचे भाऊजी आलेले आहे इथे. महादेव असं संकेत परब यांनी इथे उपस्थित राहावे नम्र विनंती. थँक्यू. मस्त येते. बोल ना चला. हां सिद्धू नाही. मस्त वाटतं. बाबू चल बाबू चल. भाई काय बोलतो. ठीक आहे. आई शपथ भाई काय वाटतंय रे. आली आली मस्त येते. पहिला ना घातली. वा वा वा. नाही काय वाटतं माहिती आहे, रंग मला खूप आवडला. कॉम्बिनेशन मस्त आहे सगळीकडे. सावारी आहे. ओके बाहेर गेली. अरे वा मस्त मस्त. दाखव जरा कुर्ता जरा पाठीचा. शपथ आज एक कोणतरी पटणार आहे.
श्रद्धा वाटतं रे कडक डिझाईन बघा आईश कडक. 2 मिनिटं ते पोरगी नाही हा. तू परत काय बायला बोलवते हा ऐकून घ्या ती दिला. तुमच्याकडे वास्तुशांतीवाले कोण ही तुम्ही. तुमच्याकडे कळशी आली, तुमच्याकडे तेलाची पिशवी आली, एकाकडे मुसळ घ्या, एकाकडे मीठ पिशवी घ्या, एकाकडे पैसेवाला ह्या घरामध्ये जो कोण आहे खरंच पैशावाला जो आहे ज्याच्याकडे जतन केलेला पैसा आहे आणि खरंच म्हणजे कसा आपणाला साठा ठेवणारा आणि तेवढ्यात तेवढा वापरणारा असा कोण असेल त्याने ब्रीफ हे घ्यायचं. पैसे ही त्याने घ्यायची. लक्षात घ्या की कोणी असेल ते बघा. चालते ना संकेत आहे. श्री मुळगाव कुठला तुमचा? मसुरेच्या देवाला सांगा. जय पावणे जगदंबे. त्याचप्रमाणे इथल्या कुलाचार देवते, स्थान देवतेनो, स्थल पुरुष देवतेनो. आज या इथे परब हे कुटुंबीय या वास्तूचं भागीरथी नाव निवास ठरवून त्यांनी बऱ्याच दिवसापूर्वी किंवा वर्षापूर्वी यामध्ये घरामध्ये प्रवेश केला आणि त्याच्यानंतर ह्या सर्वांचं एकमत एक विचार झाला आणि एक विचाराने एकच चित्ताने आज 5 ब्राह्मणांचा समावेश या भागीरथी निवासामध्ये प्रवेशांक करत आहे. तिथे 1 नंबरला तिथे उभी राहा. तिथे येई ना तुम्ही बाजूला उभी राहा. 1 नंबरचा. आता 2 नंबर गणपती. कोणाला सांगितलं? चला या गणपती. असं करायचं असं पूजा लो. चला 2 नंबर. 3 नंबर भरलेला कुठे आहे काय इथे आहे ना जेवायलाच जायचं का डायरेक्ट? सगळ्यांनी तिकडे पुढे पुढे तिथे ठेव. बरोबर सगळं त्या लाईनवर द्या. त्या उसाळ तिकडे ठेव. हा तिथे ठेव. हा तिथे त्या पिशवी लागलं. हा 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 सूत्रमिश्रण करायचं आहे त्यावेळी संकेत घंटी दे इकडे बाहेर आणि दुपारात तिथे हे केलं, नारळ अर्पण केले आणि हे कार्य निर्विघ्नपणे पार पाडून गणपती पूजन केलं पहिल्यांदा. बरोबर. त्यानंतर हे आहे मातृका पुण्यावाचन म्हणतात त्याला. वरुण देवता जलदेवता आहेत त्यांचं पूजन केलं. पुढे जो आहे तो मातृका देवता आहेत त्यातले. ओके. त्या 27 देवता असतात तर त्यांचं एकत्रित हे पूजन करतो आणि त्या आपल्या पूर्वजांच्या प्रीत्यर्थ म्हणून आपण हे करतो. कामानामध्ये पैसे सोडून त्याला नांदी श्राद्ध म्हणतो. कुठे मंगल कार्याच्या वेळी करायचं असतं ते नांदी श्राद्ध केलेलं आहे आणि या संपूर्ण प्रयोगाला गणपती पूजन पुण्यावचन नांदी श्राद्ध असं म्हणतात एकत्र प्रयोग. ओके. हे हा जो हे संपूर्ण आहेत. बरोबर. हे गणपती पूजन आहे. गणपती पूजन हे पुण्यावचन आहे आणि ते ते त्यांच्या देवानं नारळ अर्पण केले आहेत गावच्या देवाच्या. सेम तिथे आहे. फक्त दोघांचं यजमान वेगळे असल्यामुळे दोघांचं काम वेगळं. ब्राह्मण वशीकरणाचं होऊन कुळाचाराचं होऊन हे वास्तुशांती होऊन. बरोबर. त्यामुळे ते हे केलं आहे. वास्तुशांती यांच्याकडून केला.
त्याच्यानंतर त्यांच्याकडून ब्राह्मण वकिलाचा कुलाचाराचा समाज केलं. बरं झालं काय सांगितलं, खरंच खरंच. तुम्ही केलं नाही बरोबर बरोबर. नाही मी लिहू पण शकतो ना त्याच्यावर काही असेल तर. बरं झालं सांगितलं. आणि आता मग ह्याच्या पुढे काय होणार? पुढे आता काय होतं, पुढचे जे आहे पुढे जे काम करायचं आहे देवता स्थापन करणं, ते काय तुम्हाला माहित नाही की तुमच्याकडून संपूर्ण काम तुम्हाला घेऊन करू शकत नाही. ब्राह्मणात कधी काय करतात, सुपारी दिली, आचार्यवर्ण म्हणतात त्याला, आचार्यवर्ण म्हणतात. आणि त्या दोघांनी एक विडा घेतला आणि तो ब्राह्मणाच्या हातात दिला. तुम्ही ते माझे बघा आहेत ना त्यांच्यामध्ये. त्याने असं सांगितलं आमचे हे काम आहे तुम्ही करून द्या. त्याने असं सांगितलं अन्य ब्राह्मणाच्या वतीने मी काम करून देतो. त्याने संकल्प केला, पुढचं काम आता मी करणार. ओके तुम्हाला त्यांना मुक्ती द्या. ओके. आणि नंतर मग पुढे मग ते परत पुढे चालू आणि त्यांना परत बोलवणं होम हवन करताना त्यानंतर त्याला पूर्ण आवतीच्या वेळी त्यांना परत बोलावणार. ओके. मग पुढचं असेल तर सांगा मला काय. हां थँक्यू का, थँक्यू सो मच. बरोबर तशी एका चित्रांकाचा नृत्य ह्या घ्यायचा पाठ बुडवायचा सुरुवात करायची. हरिद्रा स्वर्ण ब्रह्म सर्वेभ्यो पितृभ्यो नमः. हा सगळ्यांना. आणि मग नाव सांगतो. हा पित्रांचं स्मरण करा, हात जोड नाही ते त्याग. यातलं तत्व ह्याच्यात घ्यायचं आहे. मग हे नाव घेऊन स्थापन करायचं. पूर्व पश्चिम बोलतात होय ना. नमो भगवते वासुदेवाय. थोडीच घ्या. 5-5 आडवे 15-5 सेकंड. हा मूळ पुरुष आणि निर्वशी. मूळ पुरुष निर्वशी सुरुवात काय करायचं माहिती ठेवताना हा पहिला हा ठेवायचा पहिला मूळ पुरुष निर्वशी. तो शिवटी ठेवायचा. गोपाळ रामचंद्र मध्ये ठेवायचं. परत आहे मूळ पुरुष पहिला, सगळे मधी आणि निर्वशी शेवट. उदाहरण आहे वेळाय समाधाय ब्रह्मणी स्वाउत्तर नैवेद्य नमः. बस विसर्जन केलं त्यांचं घेतलेलं आहे. आता एक चांगला नवीन फडका बोलो पाहिलं बाय बाय. पाणी तांब्यान होता. उजव्या हातात तांब्या. हो हा बरोबर आहे. आता होतच चला चला पाणी होता. हवाई जेवण जन्म समोर स्नान समोर आम्ही त्या कृष्णावर वगैरे पण घाला ते पूर्ण सगळ्यावर हवाई देवदान
उजर जा पुसायचं आणि ह्यांच्याकडे द्यायचं ठेवणारे हे चला रामचंद्र या त्यांचे काका लक्षात घ्या क्रमहार काय करायला आहे मूळ पुरुष पाहिजे हा अग्नीच्या दिशेचा जो मोह आहे मुख्य देवता त्याच्या प्रीतीचं बलिदान आहे. ओके आग्नेय नैऋत्य वायू ईशान्य आहे. 4 दिशांचे 4 दिशांचे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण पूर्वपश्चिम नाही. ओके. आग्नेय नैऋत्य वायू ईशान्य वायव्य ईशान्य. ओके. त्याला विदिशा म्हणतात. त्या मुख्य दिशा त्या विदिशा त्यांचे अधिपती त्यांच्यासाठी बलिदान आहे. अशी ठेवली. ओके म्हणजे ते 4 दिशा. अन्नपूर्णा विठ्ठल रुक्मिणी गोपालकृष्ण राधाकृष्ण देवताभ्यन्नः इथे राहील का हे नाही राहणार इथे ठेवा अक्षता वाहून झाली आता गंध सर्वांना लावा तिला हातातच घ्या तो द्रोण हा सुरुवात हो हळूवार विलेपणाचे चंदन समर्पणे आम्ही कुळाजार देवताभ्यन्नः सर्वदान सर्व कार्येषु नास्ति तेषां भगवान यतन हरी फलपुरुष देवते आणि मूळ पुरुष देवदेवते आजच्या या शुभदिनी सुप्रसन्न होऊन परव्या कुटुंबियांनी आपले वाड वडील पूर्वज मूळ पुरुष त्याप्रमाणे निर्वशी तर हे जे यजमानी आहेत त्यांचे भाऊ वगैरे असं हे काका वडील अशी ही गेलेली पितृ त्या पितरांबद्दल उत्तम प्रकारचं त्यांना शांती मिळावी पितरांना आणि ह्या मुलांना त्यामध्ये त्यांची कृपादृष्टी अखंड लाभावी याकरता 4 ब्राह्मणांसमवेत होम हवन करता आहेत आणि त्याच वेळी या इथे पितरांचे हे यादी तयार करून श्रीफळ अर्पण केलेले आहे. काही ब्राह्मणांकडून पहिलाच मूळ पुरुष ठेवलेला जो हवा तो तिकडे दुसऱ्या बाजूला ठेवलेला आहे तो आम्ही या बाजूला ठेवून हे कार्य करत आहोत. तेव्हा देवतेनं मान्य करा, दया करा, कृपा करा आणि या कार्यात पितरांनो तुम्ही अखंड यांना आशीर्वाद द्या. परत कुटुंबियावरती अमृत कृपा छत्र तुमचं ठेवा. यांची काही रेंगाळलेली कामं वगैरे असतील त्याला गती प्राप्त करा. सुख आनंद सौख्य द्या, भरभराटी द्या. चिरंतन मनात जे मंगल विचार आहे त्या मनोभावी ब्राह्मणांकडून करविलेलं आहे. गोड म्हणून घ्या, आपल्या चरणी हे कार्य रुजू करून घ्या. जगदंब पावणादेवी माते यांना कृपा आशीर्वाद द्या. या कार्यात यशाचा बरकतीचा वाटा द्या. बऱ्याच वर्षांनी हा होम हवन 20 वर्षांनी ना 26 नाही 20च्या अधिकच 25 वर्षांनी जवळजवळ केलेला आहे. 25 वर्षात 8 वेळा होम हवन होतं. तरी पण काही अज्ञान आहे यातली माणसं काही गोड मानून घ्यावे, दया करावी, कृपा करावी. या कार्यामध्ये त्यांना उन्नती घडवा, सर्वांचा संभाळ करा, प्रगती शांती आनंद द्या, सर्वांना आरोग्य उत्तम प्रकारचं द्या. मुलंही जी नोकरीला धंद्याला आहेत त्यामध्ये वृद्धी वाढवा. 1चे 21 5चे 25 करा. लग्नविधी काय जणांच्या काय करायच्या त्यामध्ये सुद्धा सुयश बरकत द्या. नांदा सौख्य बरे असा आशीर्वाद द्या. केलेलं कार्य आपल्या चरणी रुजू करून भर करून कल्याण करून घ्या. पावणादेवी माते की जय. मंगलमूर्ती मोरया. एक नमस्कार तर मी सांगतो चला तर बाकीचे या एक पदार्थ घ्यायला सांगा. हे म्हणजे परादान आणि आपण पलतान घे वरती बाबा बरोबर आहे. घे वरती अजून बरोबर आहे ना. आपण झालं ना.